नमस्कार मित्रांनो मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो आपण एका स्पेशल अनाउन्समेंटसाठी बनवत आहोत आणि तुमच्यासाठी जे आपण सिरीज घेऊन येत आहोत इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत। बघा मित्रांनो, जसं तुम्ही बघत असणार की मोस्ट अवेटेड यूट्यूब सिरीज आपण लॉन्च करत आहोत, ती म्हणजे 13 मार्च पासून लॉन्च करत आहोत। जी आपण आधी शेड्यूल मध्ये वेगळी सांगितली होती, बट ठीक आहे, हरकत नाही, आपल्याला सगळं प्रॉपर करायचं होतं त्यामुळे आपण थोडासा वेळ घेतलेला आहे। आणि 13 मार्च पासून तुम्हाला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे। डेली तुम्हाला ते सेशन्स भेटणार आहेत, सब्जेक्ट वाईज सेशन्स आहेत, ते आपण डिस्कस करूच। बट या सिरीजचा एम काय आहे तो आधी आपण समजून घेऊ। या सिरीजचा एम हा आहे की जे काही इंजिनिअरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन मधून आणि गेट एक्झामिनेशन मधून आपल्या ज्युनियर इंजिनिअरच्या एक्झाम्सला जे काही प्रश्न कॉपी होत असतात, सरळ सरळ उचलून टाकले जातात किंवा मॅच द पेअर्स मधून काढले जातात किंवा मग स्टेटमेंट वाला क्वेश्चन्स मधून छोटे प्रश्न बनवले जातात, त्या गोष्टी कव्हर अप करण्यासाठी आणि डायरेक्ट एक्झामला टार्गेट करण्याच्या दृष्टीने तुम्हाला फायदा करून देण्यासाठी आपण ही सिरीज लॉन्च करत आहोत मित्रांनो। तर या सिरीज मध्ये तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट बेनिफिट हाच भेटणार आहे की तुम्हाला कमीत कमी मेहनतीमध्ये जे काही ईएससी चे आणि गेटचे सिंगल लाइनर्स, वन मार्कर्स जे काही आपण बोलतो त्याची तुम्हाला प्रॅक्टिस होऊन जाणार आहे। आणि यासाठी श्रावण पवार सर आहेत आणि मी स्वतः आहे। तर जे काही सेशन्स असतील, मॅरेथॉन सेशन्स या अगोदर पण तुम्ही केलेले असतील, बट ही जी सिरीज आहे ती थोडीशी वेगळी आहे आणि याचा बेनिफिट तुम्हाला सरळ सरळ एक्झामला असा होणार आहे की तुम्हाला ईएससी आणि गेटच्या लेवलचे क्वेश्चन्स जर आले तर तुम्हाला त्याच्यात प्रॉब्लेम येणार नाही आणि ते जे एक्स्ट्रा ऍडिशनल मार्क्स आहेत ते तुमचे कव्हर होऊन जाणार। आपण काय करतो, आपण जेई वगैरेचे प्रश्न सॉल्व्ह करतो, बट आपल्याकडून हे क्वेश्चन्स राहून जातात किंवा हे आपल्याकडून कव्हर नाही होत, किंवा मग काय होतं की ऍज अन ऍस्पिरंट तुम्हाला तितकी आयडिया येत नाही की कुठले याच्यातले करायचे आहेत आणि कुठले सोडायचे आहेत। तर हा जो काही विचार आहे हा सगळा आम्ही आमच्यावरती घेतलेला आहे आणि तुम्ही फक्त ती सिरीज फॉलो करायची आहे। तुम्हाला कुठलाही या गोष्टीसाठी वेळ किंवा टाइम इन्व्हेस्ट करण्याची आवश्यकता नाही की आपण हे जज करत बसलोय की याच्यातून कोणते घ्यायचे कोणते सोडायचे। तर अशी ही आपली जी सिरीज आहे तिचं शेड्यूल आपण बघूया। ते शेड्यूल आपलं 13 मार्च पासून सुरू होणार आहे। तर प्रत्येक सब्जेक्टला आपण सफिशियंट वेळ अलॉट केलेला आहे। हे काही 2 सेशन नाही आहेत मित्रांनो। खूप लोकांना वाटू शकतं की 13 मार्चला आणि 18 मार्चला, 13 मार्च पासून 18 मार्च पर्यंत म्हणजे टोटल 13, 14, 15, 16, 17, 18 असे 6 दिवस, म्हणजे 6 दिवस सॉमचे आहेत। त्याच्यानंतर एफएम चे 19 पासून 25 पर्यंत म्हणजे 19, 20 असं तुम्ही प्रत्येक मोजून घ्या, तुम्हाला तिथे किती किती सेशन्स आहेत ते समजतील। जसं की इथे जे आपलं आरसीसी आहे त्याला 5 दिवस अलॉट केले, पीएससी प्रिस्ट्रेसला 2 दिवस 31 मार्च आणि 1 एप्रिल, हायड्रोलॉजीला 4 दिवस आहेत, टॉस प्लस एससी ला सुद्धा 4-5 दिवस आहेत। सो असं प्रत्येक सेशन जे ते तुमच्यासाठी 25 ते 30 प्रश्न घेऊन येणार आहे। मोस्टली 30 प्रश्न, काही टॉपिक्स हे लहान असतात त्याच्यामुळे त्याच्यात 25 प्रश्न देखील राहू शकतात, बट आपण ट्राय करू की प्रत्येक सेशन मध्ये 30 प्रश्न असतील। एखाद दुसरा सेशन न्यूमरिकलचा असू शकतो स्पेशली। सो त्या एक्झाम मधले म्हणजे आयएस वन लाइनर आणि गेट वन लाइनर हे प्रश्न आपण या सगळ्या सेशन्स मध्ये कव्हर अप करू। आणि इथे तुम्हाला फक्त 2 टीचर्स असणार आहेत, ते म्हणजे एकतर श्रावण सर आणि अभिषेक सर म्हणजे मी, आणि हे जे आहेत ते अल्टरनेट आम्ही घेत राहू। 5-6 दिवस श्रावण सर त्यांचा विषय पूर्ण संपवतील आणि मग मी माझा विषय पूर्ण संपवेल। सो असं हे तुमच्यासाठी 13 मार्च पासून तर आपण बघितलं तर इथे 21 मे पर्यंत पूर्ण तुमचा स्टडी प्लॅन आहे। आणि याच्यामधून ते विषय वगळलेत मित्रांनो जे गेट आणि ईएससी ला जास्त येत नाहीत, जसं की आता ब्रिज इंजिनिअरिंग आहे, एस्टिमेटिंग कॉस्टिंग आहे, किंवा मग इथे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट आहे। हे जे सब्जेक्ट्स आहेत हे काही तेवढे ईएससी ला गेटला वगैरे नसतात, त्यामुळे आपण त्यांना होल्डवर ठेवलंय। पण हे कोर विषय आहेत 14, हे 14 कोर सब्जेक्ट जे आहेत ते आपण कव्हर अप करणार आहेत। बाकीचे जे आहेत ते तुम्ही तुमच्या लेवलला किंवा आपल्या टेस्ट सिरीज मधून वगैरे करू शकतात, ज्या काही रिस्पेक्टिव्ह टेस्ट सिरीज असतील त्याच्यामध्ये। आता ही सिरीज कोणासाठी युजफुल आहे सर, तर ही सिरीज एमपीएससी मेन्स जी 2022 ची होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा युजफुल आहे मित्रांनो।
त्याच्यानंतर ही सिरीज बीएमसी ज्युनियर इंजिनियर, बीएमसी सब इंजिनियर, वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट, टाउन प्लॅनिंग असिस्टंटची जी एक्झाम होणार आहे ती, आणि प्रस्तावित जी पीडब्ल्यूडी ची ऍडव्हर्टाइजमेंट आहे तिच्या सगळ्यांमध्ये, या सगळ्या एक्झाम्स मध्ये हे सगळे विषय आहेत. फक्त यातले काही सब्जेक्ट बीएमसी ला नाही आहेत, तरी पण ते सेशन केले तर काही वाईट नाहीये, कारण अदर एक्झाम आपल्याला द्यायच्याच आहेत. त्यामुळे ही सिरीज तुम्हाला सगळ्याच टेक्निकल एक्झाम साठी युजफुल होणार आहे. प्लस जर तुम्ही गेटचा फॉर्म वगैरे आता पुढे भरणार तर तुम्हाला थोडी गेटचा पण आयडिया येऊन जाईल, गेटच्या क्वेश्चन्स कसे असतात, काय असतात. ऍटलीस्ट इझी प्रश्न जे आहेत ते सॉल्व्ह करून आपण 10, 12, 15 मार्क्स आणि थोडंफार अभ्यास करून 15-20 मार्क्स असं करून आपण 30 मार्क्स पाडू शकतो बघ गेटला, असाही कॉन्फिडन्स जनरेट होऊ शकतो. प्लस आयएएस ला सुद्धा काही सोपे प्रश्न असतात, हे पण तुम्हाला याच्यातून आयडिया येईल. आणि आयएएस आणि गेट मधून आपल्या एक्झाम्सला कसे अडॉप्ट केले जातात प्रश्न, कशा प्रकारे थोडेसे बदलवून अडॉप्ट केले जातात, हे पण तुम्हाला आयडिया येईल. प्लस एमपीएससी मेन्स जी आहे आपली 2022 ची, जी आता त्याची प्रिलिम्स मधून क्वालिफाय झाले मुलं आहेत, त्यांनी जर हे केलं तर त्यांचे साइड बाय साइड 1 तास 1.25 तास मध्ये त्यांचे 30-30 प्रश्न होत राहतील. एक 60-70 मार्काचा जरी बेनिफिट डायरेक्ट भेटून गेला तरी त्याच्यामध्ये काही हरकत नाहीये. 60-70 मार्क्स खूप जास्त असतात. ठीक आहे, तर आपल्याला हे असं सगळं करायचं आहे. बाकी मग याची अनाउन्समेंट, डिटेल अनाउन्समेंट जी ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहेच. हे शेड्यूल जे आहे ते टेलिग्राम चॅनलला आम्ही पिन केलेलं आहे. या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप, युट्यूब चॅनल वगैरे वगैरे ते तर आपलं सगळं आहेच. ठीक आहे, सो डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा, त्याच्यामध्ये तुम्हाला टेलिग्रामच्या लिंक्स, इंस्टाग्रामच्या न्यू आपलं ऍप आपण लॉन्च करत आहोत आता, जे आता आउटडेटेड आहे गोष्टी त्या सोडल्या पाहिजे, काळानुसार माणसाने बदल केला पाहिजे. यासाठी आपण देखील आपलं जुनं जे ऍप होतं त्याच्यात मुलांना इश्यू येत होते ते पण आपण थोडंसं आता शिफ्ट करतोय. बट आपण सगळं ट्रान्झिशन मध्ये करू, कोणत्याही विद्यार्थ्याचा कुठल्याही कोर्स बद्दल कोणालाही त्रास होणार नाही, कुठेही काही अडचण येणार नाही, अशा पद्धतीने आपण स्लोली अँड स्टेडीली बदलत्या जमान्यानुसार आपण थोडं ट्रान्झिशन मध्ये शिफ्ट करू. ज्या प्रकारे आपण ह्या प्रकारची सिरीज आणलेली आहे त्याच्यात आपला तोच प्रयत्न आहे की बदलत्या पॅटर्न नुसार आपल्याला थोडंसं शिफ्ट व्हायचंय आणि नवीन येणारा जो पॅटर्न आहे त्याच्यानुसार आपण स्वतःला प्रिपेअर करायचंय. त्याच्यामुळे आजच तुम्ही युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे तुम्ही सरळ याच्या ज्या काही शेड्यूलच्या लिंक्स येणार आहेत, एक आठवड्याच्या लिंक्स आपण आधीच टाकणार आहेत आणि शेड्यूल सुद्धा हे टेंटेटिव्ह असंच असणार आहे. मायनर काही बदल होतात ते होतील, तर ते काही इश्यू नाहीये, बट हे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड होईल. आणि हे जवळपास तुम्हाला सांगतो मित्रांनो 2.5 महिन्याचं शेड्यूल आहे. तर याच्यात तुमचा पूर्ण सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्टडी होणार आहे. त्यामुळे तुम्हाला खूप सिरियसली सिरीज कव्हर अप करायची आहे. आणि मी तर म्हणतो की तुम्ही याची एक सेपरेट नोट करा, बुक करा, आणि ती जी बुक आहे तिच्यामध्ये सगळे आपण जे सोल्युशन्स डिस्कस करू ते त्याच्यात नोट डाऊन करायचे. आणि ती जी बुक आहे ती एक डायव्हर्सिफाईड ऍक्टिव्हिटी म्हणून तुम्हाला डायरेक्टली एक्झामला टार्गेटेड मार्क्स देईल. जसं की आपण एक्झामचा स्टडी तर करतोच, सिलेबस तर कव्हर करतोच, टेस्ट सिरीज तर आपण देतोच, एमसीक्यू आपण सॉल्व्ह करतोच, पण मग ही जी सिरीज आहे ही जर तुम्ही नोट डाऊन करत चालली आणि हिचा जर अभ्यास केला, तुम्ही जर त्याची रिव्हिजन ठेवली प्रॉपर, तर 40% जो जेन्युइन जनरल डाटा आहे तो तुमचा सगळा कव्हर होऊन जाणार आहे. आणि तुम्हाला फक्त द्यायचा आहे 1.25 तास किंवा 1.5 तास डेली. आणि दिवसभर तुम्ही अभ्यास करून तुमचा हे संध्याकाळी तुम्ही शेड्यूल करू शकतात. इथे जे सब्जेक्ट आता आधी आहेत त्यांचा आत्ताच अभ्यास सुरू करा. आता 13 मार्चला आहे ना, आज आपली 8 मार्च 9 मार्च जे काही असेल, हा व्हिडिओ जेव्हा अपलोड होतोय तेव्हा 8 मार्चला मी शूट करतोय, 9 मार्चला किंवा 8 मार्चलाच रात्री वगैरे येऊ शकतो. तर जे काही असेल, पण मी 4 दिवस बिफोर तुम्हाला सांगतोय. आता 4 दिवस अगोदर तुम्ही सॉमची रिव्हिजन करा, मग एफएम आहे, मग आरसीसी आहे, मग या प्रकारे यांचं तुम्ही काय करा, सिम्पली सिक्वेन्स लावा अभ्यासाचा. आणि सॉम झाला की सॉमची सिरीज, एफएम झाला की एफएम ची सिरीज, असं तुम्हाला सोबत चालायचं आहे. पुढच्या 2.5 महिन्यामध्ये आपण येणारी कुठलीही एक्झाम आहे तिला आपण तोडून फोडून टाकून आपण तिच्यामध्ये आपला चांगला रँक सिक्युअर करू. कारण ते प्रमोशनला सुद्धा पुढे इम्पॉर्टंट आहे. बट आपल्याला आता आपली पोस्ट निघाली पाहिजे, यासाठी ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. आणि जितक्या एनर्जेटिक पद्धतीने आम्ही या ऍक्टिव्हिटीकडे बघतोय तितकंच तुम्ही पण प्रतिसाद देणार अशी अपेक्षा करतो. आणि हे जे काही शेड्यूल आहे ते तुमच्यासाठी लोकार्पण करतो. ठीक आहे, तर बेस्ट ऑफ लक तुम्हाला. स्टडी व्यवस्थित करा, येणाऱ्या एक्झामचा प्रॉपर स्टडी करा. खूप सारा ऍडव्हर्टाइजमेंट आहे सध्या, आपण सिव्हिल इंजिनिअरिंगच्या डीप मध्ये आहे की कुठली ऍड नाही, काही नाही. पण आता जो स्टडी करेल तोच पुढे पोस्ट काढेल. ऍड आल्यावरती अभ्यास होत नसतो मित्रांनो. वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंटच्या हिशोबाने, बीएमसीच्या हिशोबाने, बीएमसी ज्युनियर असेल, सब इंजिनियर असेल, यांच्या हिशोबाने आत्ताच कामाला लागणं
फार गरजेचं आहे. आणि आम्ही जर इतक्या लवकर कामाला लागतोय तर त्याच्यामध्ये काहीतरी आमचा एक विचार असेल की तुम्हाला ऍड येते तोपर्यंतच इतकं प्रिपेअर करून टाकायचं की तुमचं सिलेक्शन हे होईलच. म्हणून तुम्ही देखील आत्तापासून सिरियस व्हा आणि ऍड आल्यावर आपण अभ्यास करू, क्लास लावू हे सोडून आत्ताच स्टडी सुरू करा, आत्ताच सिरियस व्हा. ठीक आहे. बेस्ट ऑफ लक.